पुढचा टॉपिक आहे आपला स्थानिक वेळ. स्थानिक वेळ, त्यानंतर भारतीय प्रमाण वेळ, भारतीय प्रमाण वेळ आणि आंतरराष्ट्रीय वार रेषा, आंतरराष्ट्रीय वार रेषा. क्लिअर. काल आपले कुठले झाले होते टॉपिक? काल बरोबर आहे, अक्षवृत्त आणि रेखावृत्त आपण संपवलं होतं. म्हणजे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड संपवलं होतं. बेसिक सांगितलं आपण, बेसिक सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या. ते बेसिक होतं, ठीक आहे ना. जगाचा भूगोल आपण म्हणजे हे आंतरराष्ट्रीय वार रेषा पाहत आहोत, बरोबर आहे. म्हणजे पाहणार आता पुढे जाऊन. तर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला त्या आधी अक्षवृत्त आणि रेखावृत्त म्हणजे काय, त्याची बेसिक काय, बरोबर, ह्या गोष्टी आधी आपल्याला क्लिअर पाहिजेत. म्हणजे हे गोष्ट आपल्याला नंतर कळेल ना, हे नंतर ॲडव्हान्स पार्ट आहे, ठीक आहे ना. आणि त्याच्याही पुढे अजून एक कॉन्सेप्ट आपल्याला पाहायचे, तेव्हा हे कामात येणार आपल्याला, बरोबर. आणि पुन्हा एकदा सांगतो, ते आपल्याला रेखावृत्ती अक्षवृत्ती विस्तार पाहताना सुद्धा कामात येणार आहे. त्याच्यामुळे तो भाग जरा लक्षात ठेवायचा, ठीक आहे. याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? याला आपण इंग्लिशमध्ये लोकल टाईम म्हणतो. लोकल टाईम, याला लोकल टाईम म्हणतात, लोकल टाईम. क्लिअर आहे. भारतीय प्रमाण वेळेला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? याला इंडियन स्टँडर्ड टाईम म्हणतात. इंडियन स्टँडर्ड टाईम, इंडियन स्टँडर्ड टाईम, IST. आणि आंतरराष्ट्रीय वार रेषेला काय म्हणतात? इंटरनॅशनल डेट लाईन, इंटरनॅशनल डेट लाईन. या 3 संकल्पना किंवा 3 कॉन्सेप्ट आपल्याला आज पाहिजेत. क्लिअर मुद्दा. काल आपण भारतीय प्रमाण वेळ ही कॉन्सेप्ट आपण जवळपास पाहिली होती, पण थोडासा भाग आज त्याला एक्सटेंड करू, थोडासा विस्तारित भाग आहे. तो भाग आपण भारतीय प्रमाण वेळ आजच्या लेक्चरमध्ये पाहू. आणि मग डिटेलमध्ये पाहायचं आपल्याला आंतरराष्ट्रीय वार रेषा, बरोबर. थोडी किचकट आहे समजायला, पण ते समजून जाईल आपल्याला, कॉन्सेप्टमध्ये समजून जाईल. क्लिअर मुद्दा, बरोबर. तर चलो बघा, स्थानिक वेळ काय असतं? स्थानिक वेळ म्हणजे काय? पहिली गोष्ट आपण काल सांगितलं बघा. काल काय सांगितलं की पृथ्वी ही कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेने फिरते? पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. क्लिअर मुद्दा, क्लिअर. पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, पूर्वेकडे, बरोबर आहे. आणि ज्या दिशेला सूर्योदय होतो ती दिशा आपण पूर्व दिशा मानतो. ज्या दिशेला सूर्योदय होतो ती दिशा आपण पूर्व दिशा मानतो. क्लिअर मुद्दा. आणि महत्त्वाचा मुद्दा असा लक्षात ठेवायचा आहे आपल्याला की स्थानिक वेळ म्हणजे काय किंवा लोकल टाईम म्हणजे काय? तर सिंपल लक्षात ठेवा, आकाशामधल्या सूर्याच्या स्थानावरून जी वेळ ठरवल्या जाते त्याला आपण लोकल टाईम म्हणतो. क्लिअर मुद्दा, बरोबर. किंवा तुम्ही ऐकलं असेल बघा, जर सूर्य जर आपल्या एकदम डोक्याच्या वर असेल तर दुपारचे 12 वाजले असतील. क्लिअर मुद्दा, बरोबर आहे. म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो? त्याला लोकल टाईम म्हणतात, त्याला स्थानिक वेळ म्हणतात. सिंपल कॉन्सेप्ट आहे आणि हे काय आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जात नाही. क्लिअर मुद्दा. कारण ही जी संकल्पना ते इरिलेव्हंट आहे, ही संकल्पना इरिलेव्हंट आहे. कशी सांगतो? समजा आता भारतामध्ये डोक्याच्या वर सूर्य असेल तर 12 वाजले असतील, बरोबर आहे. परंतु प्रत्येक देशामध्ये डोक्याच्या वर सूर्य असेल तेव्हा 12च वाजतात का? बरोबर. कारण स्थानानुसार त्याची पोझिशन बदलते ना. सूर्याची पोझिशन किंवा सूर्याचे जे स्थान आहे ते स्थानानुसार बदलते. क्लिअर मुद्दा, बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक देशामध्ये त्याचं स्थान बदलत असते, बरोबर. त्याच्यामुळे हे जे आहे स्थानिक वेळ किंवा जे लोकल टाईम म्हणतो त्याला प्रमाण मानलं जात नाही. जगभरामध्ये त्याला प्रमाण मानलं जात नाही, कारण व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी तो सूर्य, बरोबर आहे, त्याची वेळ बदलत असतो. क्लिअर मुद्दा, बरोबर आहे. त्याच्यामुळे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की स्थानिक वेळ का, बरोबर, स्थानिक वेळ. आणि आपल्याला म्हणून भारतीय प्रमाण वेळेची किंवा प्रमाण वेळेची गरज पडली. क्लिअर मुद्दा, बरोबर आहे. आता प्रमाण वेळ लक्षात ठेवण्यासाठी आपण काल मी तुम्हाला सांगितलं होतं की भारताची प्रमाण वेळ हे कोणत्या रेखावृत्तावरून गेलेली आहे? भारताची प्रमाण वेळ 82.5 डिग्री, बरोबर आहे. 82.30 डिग्री म्हणतो आपण त्याला. क्लिअर. किंवा 82.5 डिग्रीसुद्धा म्हणता येईल, ठीक आहे. दोन्ही पद्धतीमध्ये त्याला लिहिता येतात. क्लिअर. पण तत्पूर्वी तुम्हाला काल अजून एक गोष्ट मी सांगितली होती. कोणती? तर एक गोष्ट इथे नेहमी लक्षात ठेवायची. कोणती? बघा, पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यासाठी, म्हणजे पृथ्वी एक परिवलन पूर्ण करणे म्हणजे स्वतःभोवती फिरणे, बरोबर. स्वतःभोवती म्हणजे 360 डिग्री फिरण्यासाठी किती वेळ लागतो म्हटलं? 24 तास लागतात. क्लिअर आहे. म्हणजे पृथ्वीला बघा, एक परिवलन पूर्ण करण्यासाठी, एक परिवलन किंवा 360 डिग्री फिरण्यासाठी किती तास लागतात? 24 तास लागतात. 24 तास, 24 तास लागतात, 24 तास लागतात. क्लिअर मुद्दा, बरोबर आहे. जर आपण जर म्हटलं की पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यासाठी 24 तास लागतात, मग मी जर म्हटलं की एका तासामध्ये पृथ्वी किती डिग्री फिरते, असा जर प्रश्न जर विचारला आपल्याला, नेहमी लक्षात ठेवायचं, तर एका तासात जर पृथ्वी किती डिग्री फिरते
क्लिअर मुद्दा. तर काय करावं लागेल आपल्याला 360 बरोबर 360 डिवाइड बाय 24 करावं लागेल बरोबर आहे. कारण 360 डिग्री स्वतःभोवती फिरते किती वेळात 24 तासामध्ये. ठीक आहे ना. मग आपण 24चा भाग समजा 360 मध्ये दिला किती वेळ जातो भाग तो बघा. नाही जमत असेल तर एकदम गरीब असायला करून पाहायचं. ठीक आहे 360 बरोबर डिवायडेड बाय 24 बरोबर 24चा भाग 36 मध्ये एक वेळेचा जातो ना बरोबर. 24 एक 24 क्लिअर मुद्दा. 24 एक 24 म्हणायचं. ठीक आहे 6तून बरं 0तून 0 गेला क्लिअर मुद्दा. 6तून 4 गेले 2 बरोबर. 3तून 2 गेला 1 120 बरोबर. आता 24चा भाग 120 मध्ये किती वेळ जातो 5 वेळा जातो बरोबर आहे. 24 5 120 बरोबर आहे. 0 0 0 म्हणजे किती एकूण 15 क्लिअर मुद्दा बरोबर आहे. म्हणजे काय तर एका तासात पृथ्वी स्वतःभोवती 15 डिग्री फिरते. 15 डिग्री फिरते. हे महत्त्वाचा मुद्दा आहे बरं. क्लिअर मुद्दा. काय म्हटलं मी एका तासामध्ये पृथ्वी स्वतःभोवती 15 डिग्री फिरते. म्हणजे 15 डिग्री फिरायला 1 तास लागतात. क्लिअर मुद्दा बरोबर. 30 डिग्री फिरायला मग किती तास लागेल 2 तास. 45 दिलं तर 3 तास बरोबर आहे. त्यानुसार तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर. त्यानंतर बघा आता महत्त्वाचं पृथ्वीला एका अंशात जर फिरायचं असेल 1 अंश जर फिरायचं असेल तर 1 अंश फिरण्यासाठी किती वेळ लागतो तो आपण काढू बघा. एका अंशात फिरायला 1 अंश फिरायला एका अंशात फिरण्यास किंवा परिवलन करण्यास किती वेळ लागतो हे कसं काढतात तर नेहमी लक्षात ठेवायचं बघा. काय करतो आपण सिंपल तर एका तासामध्ये एका तासामध्ये आपण बघा किती म्हटलं आपण 15 डिग्री फिरते ना. मग एका तासामध्ये किती मिनिटं असतात एका तासामध्ये 60 मिनिट असतात बरोबर. एका तासामध्ये किती फिरते आपली पृथ्वी 15 डिग्री फिरते. 15 डिग्री फिरते म्हणजे काय तर 60 भागीला 15 करायचं सरळ 15चा भाग 60 मध्ये किती वेळा जातो 4 वेळा जातो. 4 वेळा म्हणजे काय तर सिंपल लक्षात ठेवा पृथ्वीला एका अंशात फिरण्यासाठी किती मिनिटाचा वेळ लागतो 4 मिनिटाचा वेळ लागतो. 4 मिनिट कळत आहे मुद्दा बरोबर. काल पण आपण सांगितलं होतं. म्हणजे कसं समजा हे 0 डिग्री असेल. हे 0 डिग्री मूळ रेखावृत्त आहे प्राईम मेरिडियन आहे. ठीक आहे. इथून समजा हे 1 डिग्रीचं आहे हे 2 डिग्रीचं आहे 3 डिग्रीचं आहे हे 4 डिग्री हे 5 डिग्री अशा प्रकारचं आहे ना. मग इथं आपण आलं की इथं 15 डिग्री असेल 15 डिग्री ना. हे समजा 15 डिग्रीचं आहे हे 15 डिग्रीचं क्लिअर आहे. म्हणजे 0 डिग्रीपासून तर 1 डिग्री फिरतपर्यंत किती वेळ लागतो तो 4 मिनिटाचा. इकडे 8 मिनिटे इकडे 12 इकडे 16 इकडे 20 तसं करत 15 डिग्रीपर्यंत पृथ्वीला पोहोचायला किती वेळ लागतो 1 तासाचा वेळ लागतो. क्लिअर मुद्दा. हे कसं काढलं आपण हे खूप महत्त्वाचं आहे बरं. VIMP आहे बरोबर आहे. हे VIMP आपल्याला परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारतात की पृथ्वीला एका अंशात फिरण्यासाठी किती वेळ लागतो. ठीक आहे. किंवा वाक्य विचारतात किंवा पृथ्वी एका तासामध्ये किती डिग्री म्हणजे किती अंश फिरते. क्लिअर मुद्दा. त्याच्यामुळे हे जे आहे बरोबर हे स्टेट बोर्डमधला डेटा आहे हा सगळा. ठीक आहे. तर हा डेटा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचा मुद्दा. क्लिअर. काय म्हटलं मी एक परिवलन 360 डिग्री 24 तास लागतात. एका तासामध्ये पृथ्वी स्वतःभोवती 15 डिग्री फिरते आणि एका अंशात बरोबर 1 अंश फिरायला किती वेळ लागतो 4 मिनिटाचा वेळ लागतो. सिम्पल मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे. खूप जास्त काही कठीण नाही आहे. आलं का लक्षात भारत. क्लिअर मुद्दा बरोबर आहे. तर हे गोष्टी इथे लक्षात ठेवायसारखी बरोबर. आता प्रमाण वेळ पाहू आपण. प्रमाण वेळ ठीक आहे. आपलं लोकल टाईम झालं. लोकल टाईम म्हणजे सिंपल काय तर आकाशातल्या सूर्याच्या स्थानावरून जी वेळ ठरवली जाते त्याला आपण काय म्हणतो लोकल टाईम किंवा स्थानिक वेळ समजतो आपण. परंतु प्रॉब्लेम असा आहे की ती वेरी करते आपल्याला. क्लिअर मुद्दा बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ती वेगवेगळी असते त्याच्यामुळे त्याला प्रमाण मानलं जात नाही बरोबर आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो स्थानिक वेळ. क्लिअर मुद्दा बरोबर आहे. आणि ती फक्त तितक्याच कामाची आहे. परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न येणार नाही. क्लिअर. पुढे जाऊ आपण भारतीय प्रमाण वेळ. भारतीय प्रमाण वेळ क्लिअर. भारतीय प्रमाण वेळ किंवा त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण इंडियन स्टँडर्ड टाईम. क्लिअर. आता बघा आपण काय म्हणतो तर इंडियन स्टँडर्ड टाईम भारतीय प्रमाण वेळ ही कशावरून ठरवतो बरं आपण. ही कशावरून ठरवतो त्याचं काय म्हणतो आपण त्याला रेफरन्स पॉईंट कोणता. रेफरन्स पॉईंट आपल्याला मूळ रेखावृत्त समजावं लागेल.
क्लिअर. मी पुन्हा एकदा सांगतो बघा, मूळ रेखावृत्त म्हणजे काय म्हटलं आपण, मूळ रेखावृत्त म्हणजे बरोबर हे कुठून गेलेलं आहे, लंडनमधल्या ग्रीनिचपासून ते गेलेलं आहे. क्लिअर आहे. याला आपण काय म्हणतो, याला मूळ रेखावृत्त म्हणतो. आणि जगामधल्या सगळ्या घडाळी या रेखावृत्तापासून सेट झालेल्या आहेत किंवा तयार झालेल्या आहेत किंवा त्याला आपण चालतात असं म्हणतो. क्लिअर मुद्दा. आणि त्याच्या समजा आपण पूर्वेकडे गेलो, पूर्वेकडे काय होतो, टाईम हा प्लस होतो. क्लिअर मुद्दा. आणि आपण पश्चिमेकडे गेलो तर टाईम काय होतो, मायनस होतो, टाईम हा मायनस होतो. एवढी गोष्ट आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. आणि भारतीय प्रमाणवेळ म्हणजे काय होते बघा, सिंपल लक्षात ठेवायचं. जर आपल्याला प्रमाणवेळ संकल्पना विचारली बरोबर, तर जगामध्ये 0 डिग्री मूळ रेखावृत्ताला प्रमाण म्हणून, ठीक आहे, 0 डिग्री मूळ रेखावृत्त आहे, मूळ रेखावृत्त आहे, याला प्रमाण म्हणून जगामध्ये 24 टाईम झोन आहेत. 24 टाईम झोनमध्ये कालगणना झालेली आहे किंवा विभागलेला आहे. आपल्या पृथ्वीवर 24 टाईम झोन आहेत. 24 किती, 24 आहेत. 24 टाईम झोन आहेत. 24 टाईम झोन लक्षात घ्या. क्लिअर मुद्दा, बरोबर आहे. आता आपण भारतीय प्रमाणवेळ काय म्हणतो, मग प्रत्येक देशामध्ये जर आपल्याला प्रमाणवेळ ठरवायची असेल तर ते त्या देशामध्ये काय केले जाते की त्या देशामधून मध्यवर्ती भागामधून जे रेखावृत्त जात असेल त्याला प्रमाण मानतात आणि त्यावरून त्या देशाच्या घड्याळी सेट केल्या जातात. आलं लक्षात, बरोबर आहे. आणि हे फिक्स असते, हे युनिव्हर्सल आहे. क्लिअर मुद्दा. म्हणजे प्रमाणवेळ ही जी कॉन्सेप्ट आहे ना, हे जगामध्ये सगळीकडे लागू आहे, सगळीकडे लागू आहे. क्लिअर मुद्दा. परंतु स्थानिक वेळ जर आपण पाहिलो, लोकल टाईम, तो फक्त त्या स्थानावर फक्त लागू होतो. बरोबर. प्रत्येक ठिकाणी तोच टाईम असेल याची काहीही शाश्वती नाही आहे किंवा याची शाश्वतीच नाही आहे. क्लिअर मुद्दा. म्हणून हे प्रमाणवेळ आपल्याला महत्त्वाचे आहे. क्लिअर. काल आपण याच्याबद्दल पाहिलं, आज थोडंसं याचा म्हणजे पुढचा भाग पाहू. क्लिअर आहे. मी पुन्हा एकदा इथे मॅप ड्रॉ करतो बघा. बघा, हा आपला भारत आहे. क्लिअर मुद्दा. आणि आपण काल काय म्हटलं होतं, तर भारताचं बघा बरोबर, ही कोणती दिशा झाली, ही पूर्व दिशा, ही पूर्व दिशा आहे. आणि ही पश्चिम दिशा आहे, बरोबर, ही पूर्व आणि पश्चिम दिशा. क्लिअर मुद्दा. आपल्याला अक्षरवृत्त आपण नंतर पाहू, जेव्हा अक्षरवृत्ती आणि रेखावृत्ती विस्तार असेल तेव्हा आपण पाहू. क्लिअर. मग अतिपूर्वेकडचं रेखावृत्त जर आपल्याला विचारलं, क्लिअर, अतिपूर्वेकडचं जर रेखावृत्त जर आपल्याला विचारलं, क्लिअर, बघा, जर आपल्याला अतिपूर्वेकडचं जर रेखावृत्त जर आपल्याला विचारलं, पूर्वेकडचं, आणि अतिपश्चिमेकडचं जर विचारलं, तर काल आपल्याला इथं लिहून दिलं होतं मी तुम्हाला. क्लिअर आहे. अतिपूर्वेकडचं रेखावृत्त कोणतं होतं रे, किती डिग्रीचं होतं ते, 97 डिग्री. क्लिअर आहे. 97 डिग्री बरोबर 25 मिनिट पूर्व रेखावृत्त होतं, पूर्व रेखावृत्त. 97 डिग्री 25 मिनिट पूर्व रेखावृत्त. ठीक आहे. याला वाचायचं कसं आपण नंतरच्या भागामध्ये पाहू. आणि भारताचं पश्चिमेकडचं रेखावृत्त कोणतं होतं, 68 डिग्री पूर्व रेखावृत्त, 68 डिग्री पूर्व रेखावृत्त. क्लिअर मुद्दा, बरोबर आहे. म्हणजे भारताचं अतिपूर्वेकडचं रेखावृत्त लक्षात ठेवायचं आणि अति पश्चिमेकडचं रेखावृत्त लक्षात ठेवायचं आपल्याला. क्लिअर आहे. आणि आपल्या भारताची जी प्रमाणवेळ आपण मानतो कोणत्या रेखावृत्तावरून, तर ते रेखावृत्त कोणतं होतं बघा, ते रेखावृत्त आहे 82.5 डिग्रीचं. 82.5 डिग्री म्हणजे 82.5 डिग्री पूर्व रेखावृत्तावरून आपण भारतीय प्रमाणवेळ मानतो. क्लिअर आहे. आणि भारतीय प्रमाणवेळ हे कसं करतो आपण, बरोबर, 5.5 तास पुढे आहे म्हणतो ना, मग 5.5 तास याचं कसं काढतात, सिम्पल 82.5 डिग्रीला काय करायचं, बरोबर, 82.5 डिग्रीला 4 मिनिटांनी गुणायचं, 4 मिनिटांनी गुणायचं. क्लिअर मुद्दा. 4 मिनिटांनी गुणलो तर याचं उत्तर किती येईल बघ, त्याचं उत्तर किती येईल मला, याचं उत्तर किती येईल करून बघा, बरोबर. नाही जमत असेल सिम्पल आपण काय करतो, 82.5 डिग्री गुणिला 4, 4 पंचे 20 0, बरोबर, हातचे आले 2, ठीक आहे, हातचे आले 2 इथे, पॉईंट तसं तसं इथे ठेवून द्यायचा आपण. क्लिअर मुद्दा, बरोबर आहे. 4 2 8 आणि 2 किती, 10 0. क्लिअर आहे. हातचा आला 1, 8 चौक 32 आणि किती 33, बरोबर आहे. म्हणजे 330 मिनिटे येतात, 330 मिनिटे. क्लिअर आहे. 330 मिनिटे. मग याला आपण तासामध्ये जर कन्वर्ट करायचं असेल काय करतो, सिम्पल 60 भाग देतो, बरोबर आहे. म्हणजे 6 पंचे 30 डायरेक्ट भाग देतो ना 60चा, बरोबर. 60 गुणिला 5 किती 300 झाले ना, मग उरले 30 मिनिटं म्हणजे काय 5 तास 30 मिनिटे, 5 तास 30 मिनिटे. क्लिअर मुद्दा, बरोबर आहे. म्हणजे काय तर भारत हा ग्रीनिचपासून 5.5 तास पुढे आहे, कसं ते अशावरून. क्लिअर मुद्दा, बरोबर आहे. तर इतक्या गोष्टी इथे लक्षात ठेवायच्या आहेत.
आता महत्त्वाचा मुद्दा, आपण काल पुन्हा एकदा सांगितलं होतं 82.5 डिग्री पूर्व रेखावृत्त हे कोणत्या 5 राज्यामधून गेलेलं आहे असा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, मग काल मी ट्रिकसुद्धा सांगितली. कोणती ट्रिक रे? ट्रिक कोणती होती कालची? बोला. UP इन कोमा, UP इन कोमा ही ट्रिक होती. क्लिअर मुद्दा. आणि हे जे 82.5 डिग्री पूर्व रेखावृत्त हे कुठून गेलेलं आहे? प्रयागराज जवळून आणि मिर्झापूर नावाची सिटी आहे, त्या मिर्झापूर सिटीमधून गेलेला आहे आणि प्रयागराजच्या जवळून गेलेला आहे, उत्तर प्रदेशमधून. क्लिअर मुद्दा. बरोबर आहे. म्हणजे किती राज्य एकूण आहेत? तर उत्तर प्रदेश आहे, उत्तर प्रदेश, त्यानंतर छत्तीसगड आहे, छत्तीसगड. क्लिअर. त्यानंतर ओडिसा आहे, ओडिसा. ठीक आहे. त्यानंतर मध्य प्रदेश आहे आणि त्यानंतर आंध्र प्रदेश आहे. असे 5 राज्य. ठीक आहे, मी इथे लिहून घेतो लागेल, तुम्ही ते नोट करून ठेवा, खूप महत्त्वाचं आहे बरं. तसं ट्रिकनुसार लक्षात राहील, पाठांतर करू नका, ट्रिक लक्षात ठेवा. क्लिअर मुद्दा. कोणते कोणते इथे लिहितो मी? उत्तर प्रदेश, त्यानंतर आहे छत्तीसगड, त्यानंतर आहे ओडिसा, त्यानंतर आहे मध्य प्रदेश आणि शेवटचं कोणतं? आंध्र प्रदेश. एवढे 5 राज्य तुम्हाला लक्षात ठेवायचे. जर प्रश्न विचारला की भारतीय प्रमाण वेळ खालीलपैकी कोणत्या कोणत्या राज्यामधून गेलेली आहे असा जर प्रश्न विचारला तर ही कॉन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. कळत आहे मुद्दा? बरोबर. आता बघा महत्त्वाचा मुद्दा, अजून एक किती गोष्ट कोणती, तर भारताचं अतिपूर्वेकडचं रेखावृत्त आहे 97 डिग्री 25 मिनिट पूर्व रेखावृत्त. ठीक आहे. आणि भारताचं अतिपश्चिमेकडचं रेखावृत्त कोणतं आहे? 68 डिग्री पूर्व रेखावृत्त. क्लिअर आहे. इथे कोणतं राज्य आहे? भारताचं अतिपूर्वेकडचं जर राज्य विचारलं कोणतं राज्य असेल ते? अरुणाचल प्रदेश आहे, अरुणाचल प्रदेश. मी इथे AP लिहितो, AP. अरुणाचल प्रदेश हे अतिपूर्वेकडचं राज्य आहे आणि अतिपश्चिमेकडचं राज्य कोणतं? गुजरात आहे, गुजरात. क्लिअर आहे. मग बघा सिंपल मुद्दा असा आहे की पश्चिम असेल, बरोबर, पूर्व असेल, याच्यामध्ये आपल्याला समजा रेखावृत्तीय विस्तारामध्ये फरक कितीचा आहे असं जर विचारला तर भारताच्या रेखावृत्तीय विस्तारामध्ये किती डिग्रीचा फरक आहे असा जर प्रश्न विचारला तर काय करावं लागेल? सिंपल, 97 मधून आपल्याला 68 मायनस करावं लागेल. बरोबर. 97 मधून 68 आपल्याला मायनस करावं लागेल ना. क्लिअर मुद्दा. मग 97 मधून 68 मायनस केलं किती उरेल? बघा किती उरतात? 97 मधून 68 जर आपण मायनस केलं किती उरतात? 29. क्लिअर ना. म्हणजे 29 डिग्रीपेक्षा जास्त. म्हणजे काय सिंपल लक्षात ठेवायचं आहे, भारताचा रेखावृत्तीय विस्तार हा 29 डिग्रीपेक्षा जास्त आहे. हा प्रश्न जुना MPSCला विचारलेला आहे, MPSCला आलेला प्रश्न आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला. क्लिअर. किती डिग्री भारताचा रेखावृत्तीय विस्तार, बरोबर, यामधला फरक किती आहे? 29 डिग्रीपेक्षा जास्त, 29 डिग्रीपेक्षा जास्त. ही गोष्ट लक्षात ठेवायची. क्लिअर मुद्दा. बरोबर आहे. आता महत्त्वाचा मुद्दा बघा, इथे अरुणाचल प्रदेश आणि गुजरात यामध्ये एकूण 2 तासाचा फरक आहे, 2 तासाचा फरक आहे, 2 तासाचा. कसं काढतो आपण ते? सिंपल, बरोबर. कसं काढतो? सिंपल. याला आपण काय करतो, समजा 29ला आपण जवळपास 2 तास, 29 डिग्रीचा फरक म्हणतो ना. एका डिग्रीला किती मिनिटाचा फरक असतो? एका डिग्रीला 15 नाही रे, एका डिग्रीला 4 मिनिटाचा फरक असतो. एका डिग्रीला 4 मिनिटाचा फरक असतो. ठीक आहे. मग 29 गुणिले आपण 4 करू, किती येईल बोला? 29 गुणिले 4 करू जर केलो आपण, बरोबर, 9 चौक 36 6, हातचे आले 3, 4 दुने 8, 8 आणि 3 किती? 8 आणि 3 11. बरोबर आहे. म्हणजे 116 मिनिटाचा फरक आहे जवळपास. आलं का लक्षात? बरोबर आहे. जवळपास 116 मिनिटाचा फरक आहे. क्लिअर. याला आपण राऊंड फिगर म्हणजे याला राऊंड फिगर पकडतात, याला 30 डिग्री असं समजलं जाते. आणि गुणिले समजा आपण 4 केलो तर 120 मिनिट, म्हणजे 2 तासाचा फरक आहे. क्लिअर मुद्दा. 120 मिनिट किंवा 2 तासाचा फरक येतो. म्हणजे काय? याचा अर्थ असा. क्लिअर. याचा अर्थ काय? सिंपल. तर समजा अरुणाचल प्रदेशमध्ये सूर्य जर 6 वाजता उगवत असेल तर गुजरातमध्ये सूर्य हा 8 वाजता उगवतो. जर अरुणाचल प्रदेशमध्ये सूर्य हा 4 वाजता उगवत असेल, सकाळचे 4 वाजता, सकाळ म्हणजे पहाटेचे 4 वाजता, तर गुजरातमध्ये सूर्य हा 6 वाजता उगवतो. कळत आहे मुद्दा? बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल, जर बघा 6 वाजता इथे समजा सूर्य उगवला तर 6 वाजता मावळेल ना अरुणाचल प्रदेशमध्ये. गुजरातमध्ये समजा 8 वाजता सूर्य उगवला तर मावळेल केव्हा? 8 वाजता. याच्यामुळे देशामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. गोंधळ म्हणजे कसा बघा, लक्षात ठेवा. प्रॉब्लेम असा आहे की देशामध्ये खूप म्हणजे आपल्या देशामध्ये एकच टाईम झोन आहे, एकच टाईम झोन आहे. कोणता? 82.5 डिग्री पूर्व रेखावृत्तावरून जो ठरवला जातो त्याला भारतीय प्रमाण वेळापत्रक असं म्हणतो. क्लिअर आहे. पण मुद्दा असा आहे, आता अरुणाचल प्रदेशमध्ये लोक लवकर उठतात,
बरोबर. गुजरातमध्ये लोक लेट उठतात, मुद्दा असा आहे, ठीक आहे. किंवा आपण जे शाळा म्हणतो ना, शाळा असतील, कॉलेज असतील, बँक असतील, गव्हर्नमेंट ऑफिस असतील, क्लिअर मुद्दा, ते तर वेळेवर ओपन होतात ना. समजा उदाहरण तुम्हाला एक केस सांगतो बघा. समजा अरुणाचल प्रदेशमध्ये 4 वाजता समजा सूर्य उगवला असेल, 4 वाजता सूर्य उगवला, त्यांचा टाईम 4 वाजता पण सुरू झाला ना. परंतु गुजरातमध्ये 6 वाजता उगवला, त्यांचा टाईम 6 वाजता पण सुरू झाला, बरोबर आहे. समजा कॉलेज जर किंवा शाळा जर 10 वाजता सुरू होत असेल, एखादी शाळा असेल, कोणते ऑफिस असेल, ते 10 वाजता सुरू होत असेल, तर गुजरातनुसार तर ठीक आहे, परंतु नॉर्थ ईस्टनुसार ते वेगळं होईल ना मग. कारण त्यांचा दिवस किती वाजता सुरू झाला, 4 वाजता त्यांचा दिवस सुरू झाला, परंतु गुजरातमध्ये दिवस किती वाजता सुरू झाला, 6 वाजता सुरू झाला. कळत आहे मुद्दा. म्हणजे त्यांचे 2 तास वेस्ट चालले, त्यांचे 2 तास वेस्ट चालले, बरोबर आहे. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये 2 टाईम झोन असायला पाहिजेत, बरोबर. एक वेस्टर्न इंडियासाठी आणि एक नॉर्थ ईस्ट इंडियासाठी, अशा प्रकारे 2 टाईम झोन असायला पाहिजे, अशी खूप मोठी मागणी आहे. कळत आहे मुद्दा. 2006ला नियोजन आयोगाने सुद्धा की भारतामध्ये 2 टाईम झोन असायला पाहिजे अशी मागणी केलेली होती. कळत आहे मुद्दा. आणि स्वातंत्र्याच्या पूर्वी, भारतामध्ये स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीसुद्धा भारतात 2 टाईम झोन होते. एक ब्रिटिश काय म्हणतो आपण त्याला, एक बॉम्बे टाईम झोन होता आणि एक कलकत्ता टाईम झोन होता, क्लिअर मुद्दा. परंतु मग स्वातंत्र्य भेटल्यानंतर तो एकच टाईम आपण गृहीत धरतो किंवा मानतो, बरोबर आहे. अजूनही त्याची मागणी आहे, परंतु त्याचा प्रॉब्लेम कसा होते की समजा नॉर्थ ईस्टचे लोक जर लवकर उठत असतील तर त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये थकवा असेल, त्यांची प्रोडक्टिव्हिटी कमी झालेली आहे, बरोबर. असे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत, क्लिअर मुद्दा. परंतु अजूनही स्टील इंडिया, बरोबर, फक्त आपल्याला 82.5 डिग्री पूर्वरेखावृत्तवरूनच भारताची प्रमाणवेळ मानण्यात येते, बरोबर आहे. परंतु ही मागणी अजूनही आहे की भारतामध्ये 2 टाईम झोन असायला पाहिजे. कारण याच्यामध्ये बघा ना, अरुणाचल प्रदेश आणि गुजरात याच्यामध्ये 2 तासाचा फरक येतो. कळत आहे मुद्दा. 2 तासाचा फरक येतो. हे भारतामधलं एकदम मध्यवर्ती भागामधून जाणारं रेखावृत्त आहे, 82.5 डिग्री पूर्वरेखावृत्त. कळत आहे मुद्दा, बरोबर आहे. प्रश्न येईल तर कशावर येईल, प्रश्न याच्यावर येईल, बरोबर. प्रश्न ह्या ट्रिकवर येईल. कळत आहे मुद्दा, बरोबर. प्रश्न याच्यावर येईल आणि प्रश्न याच्यावर येईल, भारतीय प्रमाणवेळेवर. त्याच्या व्यतिरिक्त प्रश्न येणार नाही. कळत आहे, बरोबर आहे. म्हणून एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, क्लिअर. कळत आहे का. पुढे जाऊ, ठीक आहे. चलो पुढचा. त्यानंतर पुढची कॉन्सेप्ट आहे आपली आंतरराष्ट्रीय वार रेषा. आंतरराष्ट्रीय वार रेषा, बरोबर. याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, इंटरनॅशनल डेट लाईन, इंटरनॅशनल डेट लाईन, क्लिअर मुद्दा. आंतरराष्ट्रीय वार रेषा, ठीक आहे. किंवा याला आपण दिनांक रेषाही म्हणतो, दिनांक रेषाही म्हटल्या जाते, आंतरराष्ट्रीय वार किंवा दिनांक रेषा, ठीक आहे. आता पहिला महत्त्वाचा मुद्दा, आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणजे काय, बरोबर आहे. आपण बघा काल काय केलं होतं, तर आपण रेखावृत्त आपलं संपलं होतं, रेखावृत्त आपण शिकवून झालं होतं ना, ठीक आहे. मग अशा प्रकारे आपण पृथ्वीचा एक आकार काढला होता, क्लिअर आहे. आणि आपण काल रेखावृत्त पाहताना काय केलं होतं, सिंपल, तर हे एक 0 डिग्रीचं रेखावृत्त होतं, क्लिअर आहे. हे 0 डिग्रीचं रेखावृत्त आहे, 0 डिग्रीचं, ज्याला आपण काय म्हटलं होतं, ज्याला आपण मूळ रेखावृत्त म्हणतो, मूळ रेखावृत्त आपण असं म्हणतो, मूळ रेखावृत्त. कळत आहे मुद्दा. याला आपण मूळ रेखावृत्त असं आपण म्हणतो. आणि समजा मूळ रेखावृत्ताच्या जर आपण पूर्वेकडे गेलो, बरोबर, जर ही पूर्व दिशा आहे ना, ही पूर्व दिशा आहे ना, ही पूर्व दिशा आहे. जर मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडे गेलो तर टाईम काय होतो, प्लसमध्ये काउंट होतो, प्लसमध्ये. आणि पश्चिम दिशाला म्हणजे पश्चिमेकडे गेलो तर टाईम काय होतो, मायनसमध्ये काउंट होतो, मायनसमध्ये काउंट होतो, क्लिअर मुद्दा, बरोबर. आणि काल एकूण रेखावृत्त किती आहेत म्हटलं तुम्हाला मी, एकूण रेखावृत्त किती, एकूण रेखावृत्त 360, क्लिअर आहे. अक्षवृत्त एकूण 181, ठीक आहे ना, काल झालं होतं आपलं हे, ठीक आहे. म्हणजे काय, तर सिंपल इथे 1 2 3 4 असं करत किती, ह्या बाजूला 180 आहेत आणि ह्या बाजूला 180 आहेत. कळत आहे मुद्दा, बरोबर. आता बघा आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणजे काय, तर आंतरराष्ट्रीय वार रेषा पहिली गोष्ट ही कोणत्या रेखावृत्तावरून गेलेली आहे, हाच एक प्रश्न येतो पहिला. मागच्या वर्षी पोलीस भरतीला असा प्रश्न होता, क्लिअर मुद्दा, बरोबर आहे. पोलीस भरतीला आणि MPSCचा तो प्रश्न कॉपी झालेला होता, MPSCचा जुना प्रश्न होता, कॉपी झाला होता पोलीस भरतीला, ठीक आहे. प्रश्न काय होता, तर आंतरराष्ट्रीय वार रेषा खालीलपैकी कोणत्या रेखावृत्तावरून जाते असा प्रश्न होता, ठीक आहे. मग कोणत्या रेखावृत्तावरून जाते जर असा प्रश्न केला तर 180 डिग्री रेखावृत्तावरून, बरोबर, 180 डिग्री रेखावृत्तावरून आंतरराष्ट्रीय वार रेषा गेलेली आहे, 180, क्लिअर. आता 180 डिग्री रेखावृत्त जे आहे, ठीक आहे, हे एक्झॅक्टली त्याच्या अपोजिटला असेल ना 0 डिग्रीच्या, बरोबर. हा आहे पृथ्वीचा पुढचा भाग,
कळत आहे मुद्दा, बरोबर. हा पृथ्वीचा पुढचा भाग आहे, पुढचा भाग. क्लिअर मुद्दा, बरोबर. म्हणजे काय, सिंपल बघा, लक्षात ठेवा, आपली पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत आहे, बरोबर आहे. आणि क्रमाक्रमाने हे पश्चिमेकडचे जे काही रेखावृत्त असतील, पश्चिमेकडचे रेखावृत्त काय म्हणतो आपण त्याला, तर ते म्हणजे काय म्हणतो, सूर्यासमोर जातात. आणि पूर्वेकडचे रेखावृत्त हे कुठे जातात, अंधारात जातात. आलं का लक्षात, बरोबर आहे. आणि पूर्व दिशेला जे दिशा असतील त्या ठिकाणी सूर्य हा पहिल्यांदा म्हणजे सर्वात पहिल्यांदा उगवतो ना. क्लिअर मुद्दा. म्हणून टाईम इथे प्लस प्लस होत जातो म्हणतो आपण. जसं आपण म्हणतो बघा, उगवत्या सूर्याचा देश कोणता, जपान. क्लिअर मुद्दा. सर्वात पहिलं भारतामध्ये उगवत्या सूर्याचं राज्य जर विचारलं तर मग ते अरुणाचल प्रदेश लक्षात ठेवायचं. क्लिअर मुद्दा. म्हणजे अरुणाचल प्रदेशमध्ये सूर्य पहिल्यांदा उगवतो, त्याच्यानंतर मग बाकी भागामध्ये. कळत आहे मुद्दा. तसंच उगवत्या सूर्याचा देश आपण जपान असं म्हणतो. त्याला वेगवेगळे कारणं आहेत, परंतु एक हे वन लाईनर लक्षात ठेवायचं. क्लिअर मुद्दा. मग आता सिंपल बघा, तुम्हाला सांगायचं काय आहे, तर 180 डिग्री रेखावृत्तावरून देशाच्या किंवा जगाच्या वार आणि दिनांक ठरलेले आहेत. समजा 180 डिग्री रेखावृत्त जर आपण क्रॉस केलं ना, तर एक दिवस मायनस किंवा एक दिवस प्लस होतो. आता कसं आहे, एक दिवस मायनस आणि एक दिवस प्लस कसं, बरोबर. हे बघा, मगाशी एक डायग्राम आपण दाखवली होती. ही डायग्राम बघा, ही डायग्राम, बरोबर. ही जी रेषा गेलेली आहे, ही रेषा, बरोबर, ही जी रेषा दिसते बघा गुलाबी रंगामध्ये, ही काय आहे, तर ही आहे आंतरराष्ट्रीय वार रेषा. हे आंतरराष्ट्रीय वार रेषा आहे. कळत आहे मुद्दा, बरोबर. हे झिगझॅग लाईन दिसते आपल्याला बघा, ही झिगझॅग लाईन आहे. ही झिगझॅग लाईन जी दिलेली आहे ते आंतरराष्ट्रीय वार रेषा आहे, आंतरराष्ट्रीय वार रेषा. कळत आहे मुद्दा, बरोबर आहे. आणि आपण आत्ता जे दाखवलं कुठे, तर हे बघा, हे जे 0 डिग्रीची मूळ रेखावृत्त आहे, हा पुढचा भाग झाला पृथ्वीचा, बरोबर. आणि ही जी डायग्राम आहे, ही डायग्राम एकदम अपोजिट भाग आहे, बॅक साईड आहे, बॅक साईड. कळत आहे मुद्दा. हे काय, बॅक साईड आहे, बॅक साईड. म्हणजे सिंपल काय इथं म्हटलं आहे बघा, हे जे आंतरराष्ट्रीय वार रेषा आहे, बरोबर, हे कोणत्या डिग्रीचे आहे, हे 180 डिग्री रेखावृत्तावरून आंतरराष्ट्रीय वार रेषा गेलेली आहे. क्लिअर मुद्दा. आणि दुसरी गोष्ट, सरळ दिसते का, सरळ दिसत नाही आहे, एक झिगझॅग लाईन आहे, झिगझॅग लाईन, अशी झिगझॅग लाईन आहे, झिगझॅग. कळत आहे मुद्दा. आता झिगझॅग का, त्याचं कारण असं आहे, हे जर सरळ गेली असते तर कोणत्या तरी देशामधून गेली असती. आलं लक्षात, बरोबर. आणि इथे मोठं, बरोबर आहे, इथे बघा भरपूर सारे असे आयलंड दिसतात तुम्हाला, भरपूर असे बेटं दिसतात, बेटं, बरोबर आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आंतरराष्ट्रीय वार रेषा ही पूर्णतः पॅसिफिक महासागरामधून जाण्याचा प्रयत्न केलेला आहे, पूर्णतः पॅसिफिक महासागरामधून गेलेली आहे. क्लिअर मुद्दा. पॅसिफिक महासागर, हे कोणतं महासागर आहे, पॅसिफिक महासागरातून गेलेले आहे, पॅसिफिक महासागर, हे गोष्ट लक्षात ठेवावं लागेल. क्लिअर मुद्दा. आणि महत्त्वाचं इथे बघा, हा जो देश आहे, हा देश, क्लिअर, हा देश कोणता असेल रे, हा देश कोणता असेल बरं, कोणता देश आहे, फ्रान्स. कुठे आला इथे, फ्रान्स नाही, बरोबर. हा जो देश आहे, क्लिअर मुद्दा, याला आपण काय म्हणतो, हे अमेरिका आहे, अमेरिका. कळत आहे मुद्दा, बरोबर. आणि हा कोणता असेल मग, हे रशिया, म्हणजे आशिया खंड इकडे आहे आपला, बरोबर. आणि हे नॉर्थ अमेरिका आहे. कळत आहे मुद्दा, बरोबर. एवढी गोष्ट इथे लक्षात ठेवायची. म्हणजे काय सिंपल, तर हे पॅसिफिक ओशनमधून गेलेले आहे आणि बेरिंगच्या सामुद्रधुनीमधून गेलेलं आहे, बेरिंगची सामुद्रधुनी. क्लिअर आहे. आणि बेरिंगची सामुद्रधुनी लक्षात घ्या, बेरिंग स्ट्रेट म्हणतात त्याला, बेरिंग स्ट्रेट. क्लिअर. बेरिंग स्ट्रेट काय, तर अमेरिका आणि रशिया ज्या सामुद्रधुनीने वेगळे झालेले आहेत ना, त्याला बेरिंग स्ट्रेट म्हणतात. क्लिअर आहे. USA म्हणजे अमेरिका आणि रशिया हे दोन देशाला वेगळे करणारी जी सामुद्रधुनी आहे त्याला आपण बेरिंग स्ट्रेट असं आपण म्हणतो, बेरिंग स्ट्रेट असं आपण म्हणतो. क्लिअर मुद्दा. आणि पूर्णतः झिगझॅग लाईन आहे, पूर्णतः पॅसिफिक ओशनमधून गेलेली आहे, बरोबर. इथे काहीतरी लिहिलं आहे बघा, काय म्हणतो आपण, तर इथे लिहिलं आहे बघा, असा एक बांध दाखवला आहे, आणि इथे लिहिलं आहे, पश्चिम दिशेने प्रवास करणाऱ्याने जर वार रेषा ओलांडली तर पुढचा वार आहे असे म्हणावे लागेल. ठीक आहे. इकडे लिहिलेलं आहे असा बांध दाखवून, पूर्व दिशेने प्रवास करणाऱ्याने जर वार रेषा ओलांडली तर त्याला आहे तोच वार म्हणावा लागेल असं लिहिलं आहे. कळलं का तुम्हाला, अरे कळलं का, नाही कळलं ना, मग आपण आपल्या कॉन्सेप्टने सांगू. ठीक आहे. हे डायग्राम काही कामाचे नाही आपल्या, बरोबर. हे नंतर समजेल, आता नाही समजणार, नंतर समजेल जेव्हा आपण हे कॉन्सेप्टनुसार पाहू. ठीक आहे. बघा, आपल्याला इतकं तर माहीत आहे की मूळ रेखावृत्त, बरोबर, मूळ रेखावृत्ताच्या जसं आपण पूर्वेकडे गेलो टाईम काय होतो, प्लस होतो, बरोबर. आणि मूळ रेखावृत्ताच्या आपण पश्चिमेकडे गेलो तर टाईम काय होतो, मायनस होतो, मायनस. कळलं त्यामुळे टाईम हा मायनस होतो. मग सिंपल लक्षात ठेवायचं, आपण म्हणतो की पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो, 24 तास. पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागतो, 24 तास लागतो. म्हणजे काय, तर सिंपल लक्षात ठेवा, हे बघा, इथून समजा आपण इथपर्यंत आलो ना तर इथे 180 डिग्री होतात. कळत आहे मुद्दा, बरोबर. आणि इथून एवढा आलो तर म्हणजे किती, 180 डिग्री झाली.
ठीक आहे. म्हणजे काय तर 180 डिग्रीपर्यंत फिरायला पृथ्वीला, ठीक आहे, किती वेळ लागतो? 12 तास लागतात. 12 तास. 180 डिग्री फिरायला 12 तासाचा कालावधी लागतो आणि 180 डिग्री फिरायला किती वेळ लागेल मग? 12 तासाचा कालावधी लागेल. 12 तासाचा कालावधी. कळत आहे मुद्दा? बरोबर आहे. म्हणजे काय तर पूर्ण पृथ्वीला 24 तास म्हणजे काय एक परिवलन पूर्ण होणार. कळत आहे मुद्दा? बरोबर आहे. तर हा जो भाग आहे ना, हा भाग हा पृथ्वीचा फ्रंट व्ह्यू आहे. फ्रंट व्ह्यू, याला आपण फ्रंट व्ह्यू जर आपण कन्सिडर केलो. क्लिअर? आता बघा इथे, तर इथे जर आपण आलो ना, सिंपल, जर मूळ रेखावृत्ताच्या आपण पूर्वेकडे गेलो तर दिवसात वाढ होते. दिवसात वाढ होते आणि मूळ रेखावृत्ताच्या पश्चिमेकडे आलो तर दिवसामध्ये काय होणार? घट होणार. दिवसात घट होते. घट. क्लिअर मुद्दा? बरोबर. दिवसामध्ये घट होणार. एवढी गोष्ट तर आपल्याला माहीत आहे. ठीक आहे. तर आता आपण काय करू? एवढी गोष्ट आपल्याला माहीत आहे की मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडे गेलो तर आपल्याला टाईम हा प्लस होतो. ठीक आहे. आता आपल्याला समजा पृथ्वी बघा, पृथ्वी काय तर पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत आहे ना. पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत आहे. क्लिअर आहे. जर समजा मला हा जो मागचा भाग असेल, हा पृथ्वीचा जो मागचा भाग असेल तो जर मला पुढे आणायचा असेल, काय करावं लागेल? समजा मी बघा पृथ्वी ही अशी फिरली, ठीक आहे, मागचा भाग पुढे आणायचा असेल तर पश्चिम इकडे जाईल, पश्चिम दिशा इकडे जाईल आणि पूर्व दिशा इकडे येईल ना. कळत आहे मुद्दा? बरोबर. किंवा सिंपल अजून एक इथे मी कॉन्सेप्ट क्लिअर करतो. बघा हा गोलार्ध कोणता आहे? हा गोलार्ध कोणता असेल? हा पूर्व गोलार्ध असेल. हा पूर्व गोलार्ध आहे. पूर्व गोलार्ध. कळत आहे मुद्दा? बरोबर. आणि हा कोणता गोलार्ध झाला? हा असेल पश्चिम गोलार्ध. हा पश्चिम गोलार्ध असेल. पश्चिम गोलार्ध. क्लिअर मुद्दा? बरोबर. हा पूर्व गोलार्ध म्हणतो आणि पश्चिम गोलार्ध म्हणतो. क्लिअर? आता बघा आपल्याला बॅक साईड, पृथ्वीचं बॅक साईड म्हणजे 180 डिग्री हे जर आपल्याला पुढे आणायचं असेल तर बघा काय होते. ठीक आहे. ही पृथ्वी आहे आपली. क्लिअर मुद्दा? एक मिनटं. बघा हे पृथ्वीचा बॅक साईड असेल. बॅक साईड आता. ठीक आहे. बॅक साईड हे आहे पृथ्वीचं बॅक साईड. आणि आपल्याला बघा आंतरराष्ट्रीय वार रेषा काढून घ्यायची येते. आंतरराष्ट्रीय वार रेषा ही अशा प्रकारची होती. क्लिअर? अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय वार रेषा होती जी आपण मागच्या डायग्राममध्ये पाहिली होती. क्लिअर आहे? म्हणजे हे कोणत्या रेखावृत्तावरून गेलेले? कोणत्या रेखावृत्तावरून? 180 डिग्री रेखावृत्तावरून आंतरराष्ट्रीय वार रेषा गेलेली आहे. कळत आहे मुद्दा? बरोबर आहे. आता हा जो पृथ्वीचा बॅक साईड झाला, मागचा भाग झाला ना, हा पुढचा भाग झाला. कळत आहे का? पृथ्वी कोणत्या दिशेकडून कोणत्या दिशेकडे फिरत आहे? पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत आहे. बरोबर आहे. आता पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असेल, हा पश्चिमेकडचा भाग इकडे जाईल. बरोबर. आणि पूर्वेकडचा भाग मागे येईल. कळत आहे मुद्दा? म्हणजे काय तर इकडे हे जे पश्चिमेकडचा भाग म्हणजे काय तर इकडे लक्षात ठेवा हा जो पश्चिम गोलार्ध आहे म्हणजे इथे सिंपल दिशा कोणती राहील? ही पूर्व दिशा. ही झाली पूर्व दिशा. कळत आहे मुद्दा? परंतु गोलार्ध कोणता असेल? हा पश्चिम गोलार्ध. पश्चिम गोलार्ध. पश्चिम गोलार्ध असेल. कळत आहे मुद्दा? बरोबर आहे. हा पूर्व गोलार्ध कुठे येईल? मग इकडे येणार ना. क्लिअर मुद्दा? हा गोलार्ध कोणता असेल? हा असेल पूर्व गोलार्ध. पूर्व गोलार्ध. परंतु दिशा कोणती असेल? दिशा कोणती असेल? पश्चिम दिशा. पश्चिम दिशा. पश्चिम दिशा. कळत आहे मुद्दा? पश्चिम दिशा. आता सिंपल मुद्दा असा आहे इथे टाईम हा प्लसमध्ये काउंट होतो म्हणजे 12 तासाचा कालावधी इथे आहे. ठीक आहे. समजा इथे जर सोमवार असेल, इथे जर सोमवार होता असेल तर इकडे काय होता? इकडे मायनसमध्ये जाईल ना. म्हणजे काय इकडे रविवार असेल. रविवार. इथे रविवार असेल. कळत आहे मुद्दा? बरोबर. आता हा भाग बघा इकडे आला. क्लिअर मुद्दा? म्हणजे काय 180 डिग्री जर आपण रेखावृत्ताची जर पुढं म्हणजे पृथ्वीचं जर समजा बॅक साईड पाहिला होता तर हा जो रविवारचा भाग आहे बरोबर म्हणजे हे कोणतं झालं? इथे टाईम काय होणार? इथे मायनसमध्ये जाईल. कळत आहे मुद्दा? टाईम हा मायनसमध्ये जाईल आणि बरोबर हा भाग इथे येणार म्हणजे टाईम इकडे काय प्लसमध्ये येणार. कळत आहे मुद्दा? बरोबर. आणि अजून महत्त्वाची गोष्ट काय तर अजून महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी बरोबर. इथे बघा इथे आहे आपला भारत देश. बरोबर. हा आहे आशिया खंड. हा आहे आशिया खंड आणि इकडे आहे अमेरिका. इकडे आहे अमेरिका. कळत आहे मुद्दा? बरोबर. आम्ही इथे जर आपण पाहिलं ह्या डायग्राममध्ये तर इथे आशिया खंड आहे, इथे भारत आहे म्हणजे काय तर इथे आशिया खंड आहे आणि हा काय असेल? हा अमेरिका खंड असेल. अमेरिका खंड. कळत आहे मुद्दा? बरोबर. मी काहीच नाही केलं. पृथ्वीला बरोबर पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. पृथ्वी ही पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. क्लिअर आहे? म्हणजे काय ही जी पश्चिम दिशा असेल पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजे अशी पद्धत असेल ना, अशा पद्धतीने. बरोबर. ही पश्चिम हा जो पश्चिम भाग असेल तो इकडे जाईल आणि हा पूर्व भाग असेल तो इकडे येणार. कळत आहे मुद्दा? तेव्हाच आपल्याला 180 डिग्रीचं रेखावृत्त दिसेल ना.
कळत आहे मुद्दा? बरोबर. सिंपल हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे काय सिंपल असं लक्षात ठेवा की आता हा जो रविवार असेल, रविवार बरोबर आहे, रविवार हा इकडे येणार बरोबर, म्हणजे 180 डिग्री रेखावृत्ताच्या ठीक आहे पूर्व दिशेला गेलो तर दिवस काय होणार मायनसमध्ये असेल ठीक आहे, आणि पश्चिम दिशेला आलो तर इथे काय असेल दिवस काय असेल प्लसमध्ये असेल, प्लसमध्ये. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे बरोबर आहे, 180 डिग्री रेखावृत्ताच्या क्लिअर मुद्दा कोणत्या दिशेला दिवसाची सुरुवात होते किंवा कोणत्या गोलार्धात दिवसाची सुरुवात होते असा प्रश्न येऊन गेलेला आहे. कळत आहे मुद्दा? बरोबर आहे. मग दिवसाची सुरुवात किंवा नवीन दिवस हा कोणत्या गोलार्धामध्ये, हा गोलार्ध कोणता असेल पूर्व गोलार्ध, पूर्व गोलार्ध, पूर्व गोलार्ध किंवा दिशा कोणती असेल रे, दिशा म्हटलं तर मग ही पश्चिम दिशा झाली. आलं लक्षात? पश्चिम दिशेला दिवसाची सुरुवात होते किंवा नवीन दिवस हा पूर्व गोलार्धात किंवा पश्चिम दिशेला सुरू होतो. आलं का लक्षात? सांगा. कळत आहे मुद्दा? म्हणजे सिंपल काय लक्षात ठेवायचं बघा, हे 180 डिग्री रेखावृत्त आपण क्रॉस झालो ना, समजा एखादी व्यक्ती इथे असेल, इथं छोटे छोटे आयलंड्स आहेत ना, छोटे छोटे बीच आहेत, समजा एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असेल, लक्षात बड्डे असेल ठीक आहे, बड्डे असेल त्याने समजा क्लिअर, त्याने समजा रविवारचा वाढदिवस असेल, रविवारी मस्तपैकी त्याने साजरा केला. आलं लक्षात? बरोबर आहे. रविवारी समजा मस्तपैकी त्याने वाढदिवस साजरा केला. क्लिअर मुद्दा? बरोबर आहे. नंतर तो समजा इकडे सोमवारी आला, सोमवारी. कळत आहे मुद्दा? किंवा आपण दुसरं उदाहरण घेऊ, समजा एखादी व्यक्ती समजा आपण म्हणू की इथे समजा रविवारी ठीक आहे, इथे रविवारी समजा 30 डिसेंबर असेल, 30 डिसेंबर. क्लिअर मुद्दा? आणि इकडे म्हणू की आपण 31 डिसेंबर असेल, 31 डिसेंबर, 31 डिसेंबर. क्लिअर मुद्दा? बरोबर आहे. म्हणजे तो जो व्यक्ती असेल बरोबर, त्याला समजा एक नवीन वर्ष साजरं करायचं असेल, नवीन वर्ष साजरं करताना तो काय करतो 31 डिसेंबरला इथे येतो बरोबर, 31 डिसेंबरला इथे येतो आणि इथे नवीन वर्ष साजरं करून झाल्यानंतर त्याला समजा त्याच झोनमध्ये राहायचं असेल तर पुन्हा काय करतो इकडे जातो. म्हणजे हे बघा 180 डिग्री रेखावृत्त क्रॉस झालं तर एक दिवस आपण काय झालं मागे गेलो. कळत आहे मुद्दा? बरोबर. म्हणजे पुन्हा रविवारनंतर इकडे सोमवार पुन्हा येईल ना. आलं का लक्षात? म्हणजे त्याला 2 वेळा त्याला नवीन वर्ष साजरा करता येईल, न्यू इयर साजरा करता येईल. किंवा एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस असेल बरोबर आहे, किंवा बड्डे असेल तर आपण काय करतो, समजा त्याचा बड्डे हा 31 डिसेंबरचा असेल किंवा सोमवारचा असेल, त्याला वाटलं की आपण त्या बड्डेच्याच झोनमध्ये राहावं, तो समजा काय करावं लागेल त्याला, तर हे जे आंतरराष्ट्रीय वार रेषा जे आहे बरोबर 180 डिग्री रेखावृत्त आहे ते क्रॉस करून तो इथे समजा गेला तर इथे जो एक दिवस हा कमी असेल, त्याला त्याचा वाढदिवस असेल, त्याला न्यू इयर असेल, हे नव्याने पुन्हा साजरा करता येतात. कळत आहे का मुद्दा? बरोबर. तर हे गोष्टी इथे लक्षात ठेवायची आहे बरोबर. बघा हे तुम्हाला जर कळलं असेल, आता ही डायग्राम तुम्हाला लक्षात घ्या. क्लिअर आहे? काय म्हटलं आपण तर आंतरराष्ट्रीय वार रेषेच्या ठीक आहे कोणत्या दिशेला, पश्चिम दिशेला आणि पूर्व गोलार्धात, पश्चिम दिशेला आणि पूर्व गोलार्धात दिवसाची सुरुवात होते, दिवस सुरू होतो. ठीक आहे. आता ही डायग्राम बघा काय लिहिलं इथं बघा, सिंपल. पश्चिम दिशेने प्रवास करणाऱ्याने जर वार रेषा ओलांडली तर पुढचा वार आहे असे म्हणावे, पुढचा वार. आता कळली का? बरोबर. इथे काय म्हटलं आहे, असा बाण करून पूर्व दिशेने प्रवास करणाऱ्याने जर वार रेषा ओलांडली तर त्याला आहे तोच वार किंवा मागचा वार मानावा असं लिहिलेलं आहे. आता हे डायग्राम तुमची क्लिअर झाली. कळत आहे मुद्दा? बरोबर. तर एवढ्या गोष्टी इथे लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. म्हणजे सिंपल प्रश्न काय विचारतात की बघा याच्यावर काही खूप जास्त प्रश्न म्हणजे आत्तापर्यंत जे तुम्हाला जर अप्लिकेशन बेस्ड जर प्रश्न आले की एखादी व्यक्ती समजा इथे उभा असेल, क्लिअर मुद्दा, म्हणजे पृथ्वीच्या पश्चिम गोलार्धात पूर्व दिशेला उभा असेल, तो समजा आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणजे क्रॉस करून किंवा पार करून पश्चिम दिशेला गेल्यानंतर कोणता दिवस असेल, अशा प्रकारचे अप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन समजा आलेले आहे. आलं लक्षात? बरोबर आहे. तुम्हाला इथे लक्षात काय ठेवायचं, सिंपल आंतरराष्ट्रीय वार रेषा हे 180 डिग्री रेखावृत्तावरून गेलेले आहे. पृथ्वीचे म्हणजे काय म्हणतो आपण 0 डिग्री मूळ रेखावृत्तावरून, 0 डिग्री मूळ रेखावृत्तावरून पृथ्वीचे 24 टाईम झोनमध्ये कालगणना झाले विभागलेला आहे. ठीक आहे. म्हणजे काय तर इकडे 12 तास बरोबर, इकडे 12 तास म्हणजे पृथ्वी 24 तासामध्ये विभागलेली आहे. 360 डिग्री म्हणजे 24 तास. हे गोष्ट लक्षात ठेवायची. कळत आहे मुद्दा? बरोबर आहे. म्हणून काय आंतरराष्ट्रीय वार रेषा जर ओलांडली तर एक दिवस हा मागे किंवा एक दिवस पुढे गृहीत धरावा, अशा प्रकारची ही कॉन्सेप्ट आहे. क्लिअर मुद्दा? काही प्रश्न असतील तर विचारा. बरोबर. सिंपल लक्षात ठेवायचं 180 डिग्री रेखावृत्तावरून आंतरराष्ट्रीय वार आणि दिनांक रेषा गेलेली आहे आणि आंतरराष्ट्रीय वार रेषेमध्ये बरोबर कोणत्या दिशेला किंवा कोणत्या गोलार्धात दिवसाची सुरुवात होते, फक्त एवढं लक्षात ठेवायचं तुम्हाला. क्लिअर? काय प्रश्न असतील तर विचारा. काय प्रश्न? क्लिअर? चला आपण नेक्स्ट लेक्चरला भेटू.